महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नका, तुमच्या काळजीपोटी सांगतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना इशारा. दाखवली ती चुणूक पुरेशी, आता सगळं थांबवा, मनसैनिकांना देखील आवाहन. काळोखाचा फायदा घेऊन हल्ला, मर्द असाल तर समोर आला असता. दिल्लीच्या अब्दालीकडून काल नारळ फेकण्यासाठी सुपारी, संजय राऊतांचा हल्लाबोल. राज ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करण्यासाठी दिल्लीतून सोनिया आणि राहुल गांधींनी सुपारी दिली होती का? मनसे नेते अविनाश जाधवांचा ठाकरे गटावर पलटवार. ठाण्यात ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्याप्रकरणी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मुख्य आरोपी, तर 2 वेगवेगळ्या एफआयआरमध्ये 44 जणांवर गुन्हा दाखल. ॲक्शनला रिॲक्शन असतेच, मात्र कुठल्याही आंदोलनाचं समर्थन करणार नाही, शिंदेंची प्रतिक्रिया. तर आता जे घडतंय ते महाराष्ट्रामध्ये आधी कधीच घडलं नव्हतं, अजित पवार यांचं वक्तव्य. ठाकरेंच्या गाडीवर हल्ला होणार हे गृहमंत्र्यांना माहिती नव्हतं का? हल्ल्याची सखोल चौकशी व्हावी, सुप्रिया सुळेंची मागणी. उद्धव ठाकरेंच्या गाडीवरील हल्ल्यानंतर कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक. ठाकरे गटाकडून कोल्हापुरातील मनसेच्या शाखा फलकांची तोडफोड. नव्या पेन्शनचा मुद्दा, सरकारी कर्मचारी 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावा. सरकारनं तात्काळ नोटिफिकेशन काढण्याची मागणी. 400 पार घोषणा करणाऱ्या सरकारला 300चा आकडा देखील गाठता आला नाही. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणाले, मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या, शरद पवारांची टीका. सुशीलकुमार शिंदेंनी वीज बिल माफी दिली, मात्र विलासरावांनी शेतकऱ्यांना दुप्पट बिलं दिली. उद्धव ठाकरेंकडून सरकारी योजनेचा दाखला, तर काँग्रेस पक्ष कसा हे ठाकरेंनीच सांगितलं, फडणवीसांचा टोला. 17 तारखेला 3 वर्षाच्या ITRच्या कॉपी घेऊन येते, अजित पवारांनी त्यांचे डिटेल्स आणावेत. सूरज चव्हाण यांच्या टीकेनंतर अंजली दमानी यांचं अजित पवारांना चर्चेसाठी खुलं आव्हान. अंजली दमानी यांना उत्तर देण्यापेक्षा अजित पवारांना अनेक कामं. दमानी यांच्या आव्हानानंतर प्रफुल्ल पटेल यांचं प्रत्युत्तर. राज ठाकरेंना गरीब मराठ्यांच्या जीवावर वैभव मिळालं, त्यांना आरक्षणाची गरज नाही, मात्र इतरांना आहे. एसीमध्ये बसणाऱ्याला आरक्षणाची किंमत कळणार नाही, मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर निशाणा. सोलापुरातील कुर्डवाडीमध्ये शरद पवारांना मनसे कार्यकर्त्यांकडून मराठा आरक्षणाबाबत विचारणा. मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा, पवारांकडून भूमिका स्पष्ट. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं माझं मत आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठा ओबीसी मुद्द्यावरून सर्वपक्षीय बैठक घ्यावी, अजित पवारांची प्रतिक्रिया. नितेश राणे फडणवीसांची चप्पल बनून काम करताय, आरक्षण दिलं नाही तर सरकारचे 288 उमेदवार पाडणार, जरांगेंचा इशारा. सगळे सोयऱ्यांना आरक्षण देणं शक्य नाही, हिंमत असेल तर निवडणुका लढव, 8 तरी उमेदवार निवडून आण, भुजबळांचं जरांगेंना आव्हान. मनोज जरांगे मुख्यमंत्री झाले तरी सगळे सोयऱ्यांना आरक्षण देऊ शकणार नाही, जरांगेंच्या सगळे सोयऱ्याच्या मागणीवरून खासदार अनिल बोंडेंचं वक्तव्य. विधानसभेला महाविकास आघाडी 180चा आकडा पार करणार, महायुतीच्या 100पेक्षा कमी जागा येणार, नाना पटोलेंचा दावा. तर पटोले 288 जागांचाही दावा करू शकतात, शिरसाट यांचा टोला. सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांचा अदानी ऑफशोर संस्थेमध्ये हिस्सा, म्हणूनच अदानी मनी शिफ्टिंग घोटाळ्यामध्ये कारवाई नाही, हिंडेनबर्गच्या अहवालामध्ये माहिती. दरम्यान माधवी बुच यांनी आरोप फेटाळले. एवढं समोर येऊन देखील सरकार गप्प बसत असेल तर सरकार भ्रष्ट आहे, हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर संजय राऊतांची टीका. रायगड, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदियासह गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट, तर तळकोकणातील काही भागामध्ये पावसाचा जोर कायम असल्याचं चित्र. शिवरायांच्या स्वराज्यातील 11 आणि तामिळनाडूतील एका किल्ल्याला जागतिक वारसा दर्जा देण्याबाबत हालचालींना वेग, युनेस्कोचं पथक सप्टेंबरमध्ये भारतात दाखल होणार. बांगलादेशातील सत्ता परिवर्तनाच्या षडयंत्रामागे अमेरिका, मार्टिन बेट अमेरिकेला दिलं असतं तर माझी सत्ता गेली नसती, शेख हसीना यांचा गंभीर आरोप. तर लवकरच बांगलादेशात परतणार, हसीना यांच्याकडून विश्वास व्यक्त.